सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी. आपणा सारिखे करीते कमाल, आपणा सारिखे करीते कमाल. नाही काळ वेळ कया लागी, लोहा परी काठी नसरे उपमा, लोहा परी काठी नसरे उपमा. सद्गुरु महिमा आगाध, महिमा आगाध, सद्गुरु महिमा आगाध. आपणा सारिखे करीतो साकार, आपणा सारिखे करीतो साकार. नाही काळ वेळ तया लागी, तुका म्हणे कसे आढळे जना, तुका म्हणे कसे आढळे जना. गेले विसरुनी खऱ्या देवा, आपणा सारिखे करीते सफर, आपणा सारिखे करीते सफर. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. धरावे ते पाया आधी आधी, धरावे ते पाया आधी आधी. आपणा सारिखे करीते सत्कार, आपणा सारिखे करीते सत्कार. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीते सत्कार, आपणा सारिखे करीते सत्कार. नाही काळ वेळ तया लागी, तया लागी.
सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आदी आदी, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, लोह परीसाची नसाहे उपमा, लोह परीसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा, आपणा सारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, यंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तं, संजीवयत्त कलशक्तिधर स्वधामना, अन्यांश्चास्त चरण श्रवणत्वगादीन्, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते जस्फुटिकं प्रदेशं विदिन्द्रान्दिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
निवृत्ती उदारा सोमन देवा निवृत्ती उदारा सोमन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्र जनाने देवादिया मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेळ मस्तक हे मायावरे मस्तक मायावरे मस्तक हे मायावरे या वार करी सुताच्या या वार करी सुताच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मजपाशी न काही शक्ती निमित्त विपरी तू करसी अवतार गुरूंची कृपा मजवरी ऐका सारे जगवासी मानव मी मानवासारखा इतरांजैसा देह मला ज्ञानांजन घालून गुरुने ज्ञान दृष्टी दिदली मजला बोलतोय ही दया गुरूंची त्यांचे लेख उच्चारितो सद्गुरूंच्या या कृपेने सदा निरंकार ईश्वर मी पाहतो विठाला सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परीसाची नसाहे उपमा लोह परीसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा आगाधची आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरुनी खऱ्या देवा आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग
जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा मला सद्गुरूची महती, सद्गुरूचं वर्णन, सद्गुरूचा महिमा आणि जीवनात असलेली सद्गुरूची आवश्यकता समजावून सांगतायत. विठाला कीर्तनातील अभंगातील प्रस्तावितता प्रतिपादित करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तथा तो गरजेचा सुद्धा आहे. किम निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि या सेवेचं निमित्त म्हणजे अधिक मास आणि सोमवार या निमित्तानं या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन या ठिकाणी आमचे आदरणीय गुरुवर्य अशोक महाराज राऊत यांनी या ठिकाणी नियोजन केलं. पूर्ण गावकऱ्यांनी नियोजन केलं. खरं तर पूर्वजन्मीचं काहीतरी संचित असतं म्हणून या ठिकाणी असा दरबार आपल्याला मिळत असतो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि बघा या दरबारामध्ये संत सेना महाराज यांच्या दरबारामध्ये तुम्हा मला उभा राहण्याची बसण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे. परिहार द्यायचा असा की आमचे मृदंगाचार्य असलेले भास्कर महाराज, त्याचबरोबर तात्या महाराज असतील, गिरीबाबा असतील, आमचे विनेकरी असतील, बालक असेल, वटाणे महाराज असतील, आशाताई असतील, आमच्या हळदेताई असतील, डोकेताई असतील आमच्या आणि सर्वच गावकरी मंडळी या निमित्तानं या सेवेच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग असं समजून सेवेला आरंभ करतोय. विठाला अभंग तुकोबरायांचा निवडला. का निवडला तुकोबरायांचा अभंग? तरी विश्वामध्ये जगामध्ये असे एकमेव संत होऊन गेले की ज्यांनी शेतकऱ्याचा काळवाला घेतला. अगदी दुष्काळ पडला म्हणून आपले सगळे महाजनकीचे कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडवले आणि शेतकऱ्याला त्यांचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचा कळवा घेतला आणि दुष्काळ पडावा म्हणून ज्याची वस्तू त्याला देऊन टाकली. सगळ्यांचे दागदागिने असतील, मौल्यवान वस्तू असतील, महाजनकीमध्ये जमा केल्या होत्या, सगळ्याला देऊन टाकल्या. कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचं पहिलं कर्ज माफ करणारं पहिलं सरकार कोणतं असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय आणि म्हणून त्यांचा अभंग निवडला. पण 4 चरणाचाच का? आता महाराज तुकोबरायांनी 4 चरणाचा अभंग का लिहिला हे मला सांगता येणार नाही. पण मी अभंग या सेवेकरिता 4 चरणाचा का निवडला हे तुम्हाला मी नक्की सांगेन. मला सांगा महाराज, जीवन जगत असताना माणसाने किती शब्द बोलले पाहिजे महाराज? 4 शब्द, बरोबर? जीवन जगत आपण सहज म्हणतो ना, माणसाने निदान 4 शब्द तरी गोड बोलावे, बरोबर आहे का नाही? मला सांगा, जीवन जगत असताना माणसाने किती माणसं जोडली पाहिजेत? 4 माणसं. आता अभंग 4 चरणाचा आहे, मला 4च म्हणावं लागेल, आहे का? माणसं 4 जोडली पाहिजेत, शब्द 4 गोड बोलले पाहिजेत. आणि मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाला किती युक्त्या सांगितल्या? 4, बरोबर? वेद किती आहेत? 4, बरोबर? मुक्त्या किती आहेत? 4, बरोबर? पण साधा आणि सोपा प्रश्न, मेलेल्या माणसाला उचलायला किती जण लागतात? म्हणजे जीवनामध्ये 4 या शब्दाला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि म्हणून अभंग 4 चरणाचा निवडला आहे. मग मानवी जीवन जगत असताना महाराज सहसा आपण 2 पद्धतीमध्ये जीवन जगत असतो. कधी कधी आपण जीवात्मा म्हणून जीवन जगतो, तर कधी कधी आपण परमात्म्याच्या माध्यमातून महात्मा बनण्याचा प्रयत्न करत असतो, संत बनण्याचा प्रयत्न करत असतो, वारकरी बनण्याचा प्रयत्न करत असतो, वैष्णव बनण्याचा प्रयत्न करत असतो.
प्रवाह याच पद्धतीने वाहतो. काही लोक जीवात्मे आहेत, काही लोक महात्मे आहेत, तर काही लोक परमात्मे आहेत. महाराज म्हणतात की एकाला या ठिकाणी यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं, तर तिसऱ्याला यावंच लागतं. एक वर्ग असा आहे तो केवळ जीवन जगतो, दुसरा वर्ग असा आहे तो जगवतो आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतो. केवळ जीवन जगतो त्याला माणूस म्हणतात. अज्ञानाच्या तिमिरामध्ये कितीही पाप पुण्य करा, सज्जन म्हणून जगा, दुर्जन म्हणून जगा, चांगल्या मार्गाने प्रवास करा, वाईट मार्गाने प्रवास करा, महाराज कसंही जगा, काही करा, भलेही दुसऱ्याच्या वाट्याचे दगड काढून आपल्या पायरी लावा, शेजारच्याचा बांध करून अर्धा एकर वाढवा, भावकीच्या शेतात नांगराला ट्रॅक्टर आला म्हणून रस्त्यात पाणी सोडा, काहीही करा, कसंही जगा, तरी सुद्धा जो जगवतो तो परमात्मा आहे आणि तिमिरातून जागा करतात ते संत आहे. विठाला मग भक्तीची पहिली पायरी, भक्तीची पहिली अवस्था काय असेल तर ती आहे, वेदांचं एक वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. वेदांचं वाक्य आहे, पण याच्यात नवल नाहीये महाराज, याच्यात केवळ अहंकार आहे. मी ब्रह्म आहे याच्यात अहंकार आहे. मग नवल कशात आहे तर वेदांचं दुसरं वाक्य सर्वं खल्विदं ब्रह्म, की माझ्या अनुषंगाने, माझ्या संबंधाने मला जे जे दिसतंय, माझ्या डोळ्याने मी जे जे पाहतोय ते ईश्वराचं रूप आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप. पूजा ध्यान जप नाही जाते, पूजा ध्यान जप नाही जाते, पूजा ध्यान जप नाही जाते, हरी मुखे दातार बनिता, हरी मुखे दातार बनिता. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याची पूजा नाही, अर्चा नाही, जप नाही, तप नाही, याच्यातल्या कशाचीच त्याला आवश्यकता पडत नाही. का तर आता तो ब्रह्मचैतन्याला प्राप्त झालाय, तो आनंद आपल्यामध्ये आहे, तो आनंद आता बाहेर आलेला आहे. ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी, जो प्रभू भरला त्रिभुवनी, जो दाखविल या नयनी, तो सद्गुरु जाणावा. ईश्वर सर्वत्र भरलेला आहे, आत आहे, बाहेर आहे, सबाह्य अभ्यंतरी, अवघा व्यापक मुरारी. सबाह्य अभ्यंतरी, आत आहे, बाहेर सर्वत्र भरलेला आहे, आत आहे आणि बाहेर आहे. सुंदर प्रमाण या ठिकाणी बाबांनी दिलं. हरी सर्वत्र आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृदय शरीर तिष्ठती, ब्राह्मयन् सर्वभूतानि
नारी यंत्रारूढा आणि माया सर्व भूतांच्या अंतरी हृदय मा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्र करी उदयाला असे जो अर्जुना ईश्वर सर्व प्राणीमात्राच्या हृदयात आहे. सर्व घटी राम देहाने येता सूर्य ब्रह्मा प्रतिमत एका सूर्य ब्रह्मा प्रतिमत एका सर्व घटी राम देहाने येता सूर्य प्रकाश जगत सर्वांच्या गटात सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे, पण तरी सुद्धा त्याला लोक का जाणू शकत नाहीत? का तर मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन लोक भ्रमशा भटकत राहतात आणि म्हणून ते जाणत नाहीत. मग या मायारूपी यंत्राच्या बाहेर जर यायचं असेल तर योग्य मार्गदर्शक जीवनामध्ये यायला हवा, योग्य दिशादर्शक जीवनामध्ये यायला हवा, योग्य ऊर्जा स्रोत जीवनामध्ये यायला हवा. विठाला विठाला घरामध्ये महिला मंडळी दूध तापवत असतात. एका महिलेनं गॅसवरती दूध ठेवलं तापवायला आणि हॉलमध्ये निघून गेली. हॉलमध्ये टीव्ही चालू होता, टीव्हीवर मालिका चालू होती. कोणती मालिका चालू होती पाहिजे? इन्स्पेक्टर मंजू, तुझी आता जीवन गेला, काहीतरी मालिका चालू होती आणि त्या महिलेचं लक्ष टीव्ही मध्ये गेलं, मालिकेमध्ये गेलं आणि दुधाकडे तिचं दुर्लक्ष झालं. आता दुधाकडे दुर्लक्ष झालं, दुधाने काय विचार केला, मी एवढ्या लांबून प्रवास करून आलोय या ताईसाठी, या बाईसाठी, या माईसाठी, या आईसाठी, मी एवढ्या लांबून प्रवास करून आलोय. मग महाराज या बाईचं, ताईचं, माईचं माझ्याकडे लक्षच नसेल तर मग मी आत्महत्या करतो. बरोबर? आता दुधाची आत्महत्या म्हणजे काय बाबा? दूध उतू जाणं. संबंध महाराष्ट्र त्याला काय म्हणतो? दूध उतू जाणं. आता त्याच भांड्यातलं दूध उतू गेलं ज्याच्यामध्ये होतं, पण ते का उतू गेलं? आता उतू गेलेलं दूध जे आहे ते भांड्याच्या आत आहे, बाहेर आहे. पण ती प्रक्रिया काय करावी लागली? का दूध उतू गेलं? तर ते गॅस चालू करावा लागला, जाळ द्यावा लागला, तो ऊर्जा स्रोत द्यावा लागला. त्या पद्धतीमध्ये भक्तीमध्ये सुद्धा असंच आहे की भक्ती जर करायची असेल तर तो परमात्मा पाहायचा असेल तर आपल्याला कुणीतरी ऊर्जा स्रोत मिळायला हवा, मार्गदर्शक मिळायला हवा, दिशादर्शक मिळायला हवा आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपली भक्ती पूर्वत्वाला जाईल. आणि तो दिशादर्शक मार्गदर्शक कोण असेल तर तो सद्गुरू आहे. विठाला कोणत्या संतांनी सांगितलं नाही की भक्तीमध्ये सद्गुरूला शरण जावं, गुरु करावा? प्रत्येक साधू संतांनी सांगितलं, महापुरुषांनी सांगितलं, अवतारी पुरुषांनी सांगितलं, नव्हे तर साक्षात भगवंतांनी सुद्धा सांगितलं. स्कंद पुराणाच्या उत्तराखंडामध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या संवाद रूपाने नटलेल्या गुरुगीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवान शंकर पार्वती मातेला सद्गुरूची महती, सद्गुरूचा महिमा वर्णन करताना असं म्हणतात, ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. की ध्यानाचे मूळ ही गुरुची साकार मूर्ती आहे, मंत्राचे मूळ हे गुरुचे वचन आहे, पूजेचे मूळ हे गुरुचे चरण आहे, तर मोक्षाचे मूळ गुरुकृपा आहे. बरोबर? आणखी थोडं पुढे जाऊया. साक्षात भगवंताच्या मुखातून आलेली वाणी, श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून आलेली वाणी भगवत गीता. या भगवत गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात् परां शांती स्थानं प्राप्यसि शाश्वतम्. तया अहं वाचा चित्तांग देवन्या शरण रिग, महादती का गांग रिगाले जैसे. मग तयाचे प्रसादे पर्वोप शांती प्रमदे, कांतू होऊन्या सोनंदे स्वरूपती रमशी. हे अर्जुना, तू अशा ईश्वराला, साकार रूपातील ईश्वराला म्हणजे सद्गुरूला शरण जा, सर्व भावाने शरण जा, की ज्याच्या कृपा प्रसादाने परम शांती व शाश्वत असे परमधाम तुला प्राप्त होईल. परमधाम प्राप्त होईल सल्ला प्रत्येक महापुरुषांनी दिलाय, अवतारी पुरुषांनी दिलेला आहे. आणखीन पुढे जाऊन सांगता येईल. महावैष्णव माऊली ज्ञानावर आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतायत, मज हृदय सद्गुरु
जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. हे सद्गुरूने माझा भवसागर तारून नेलेला आहे. सद्गुरूने माझा 84 लाख योनीचा फेरा चुकवलेला आहे. सद्गुरूने माझा संसार सागर तारून नेलेला आहे आणि म्हणून सद्गुरू माझ्या हृदयात आहेत आणि माझे विवेकावर प्रेम आहे. विठाला माऊली वैष्णव ज्ञानोबर आहे का अभंगाद्वारे म्हणतात की सद्गुरू वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदतीन. उघडे प्रब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. वंचिता करती जनदृष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताली. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधना सान काही. की सद्गुरू वाचून या संसार सागरातून भवसागरातून तारून नेणारा निसंकोच निसंशय असा दुसरा कोणी नाही. भले इंद्र चंद्र ब्रह्मदेव जरी असले महाराज तरी सुद्धा ते आपल्या भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकणार नाही. पण जे दृष्ट लोक असतात ते यांची अवहेलना करतात. पण जे ज्ञानी असतात ते सद्गुरूचा अधिकार ओळखून त्यांना वंदन करतात. माऊली म्हणतात की मी त्यांचा एकनिष्ठतेने भक्त झालो आहे आणि यांच्याशिवाय इतर साधन मला दिसत नाही. विठाला अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आली आली. सद्गुरू नावाची जी सोय उपलब्ध आहे ती सोयीचा वापर करा. आपण पहा गावाला जरी गेलो तरी त्या ठिकाणी आपण मुक्कामाची सोय पाहतो. मी या ठिकाणी काल आलो मी आधी कॉन्टॅक्ट केलं राऊत महाराजांनी मुक्कामाची सोय मी पाहतो. बस स्टँडवर गेलो आपण तर बस किती वाजता लागेल त्या ठिकाणी व्यवस्थित जागा आहे का उभा राहायला सोय पाहतो आपण. एखाद्या अत्यंत ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सुद्धा एखादा भक्त निवास आहे का. प्रत्येक बाबतीत या ठिकाणी जरी तुम्ही आला मी आलो या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही पहिली सोय काय केली बसण्याची. या मंडळीने काय केली सोय पाहिली ना मला कुठे बसता येईल. महिला मंडळी इकडे बसते आपण इकडे बसू. म्हणजे प्रत्येक बाबतीत माणसाला सोय हवी आहे. मग अध्यात्मामध्ये का सोय नकोय भक्तीमध्ये का सोय नकोय. ते तुला सोडवी नाही का सद्गुरू वाचून. बरोबर. म्हणजे प्रत्येक बाबतीत आपल्याला सोय पाहिजे. मग याच बाबतीत सोय का नको. आणि मग तुकोबरांनी काय सांगितलं सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी का आधीचा काय अर्थ तात्काळ पटकन आधी आधी पटकन पटकन. का पटकन पटकन का तर आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्या देहातला श्वास कधी निघून जाईल माहिती आहे का आपल्याला.
जाईल श्वास कधी काळी अवतार मने जर मिळेल साधू चरण धुळ लावी बाई. देहाचा एक काही भरोसा नाहीये. उद्या सकाळी मी असेल का नसेल याची काही शाश्वती नाहीये. तुम्ही सहज म्हणाल की रात्री महाराजांना कीर्तन केलं पण आता महाराज नाही. सहज म्हणतो आपण या ठिकाणी आहोत चौकात आम्ही रात्री चहा घेतला सोबत चहा घेतलाय आम्ही रात्री. क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणाचाही भरोसा नाहीये. आणि म्हणून तुकारामाने सांगितलं की काय करा आधी आधी धरावे ते पाय आधी आधी. जोपर्यंत देहामध्ये श्वास चालू आहे जोपर्यंत शरीर चालू आहे तोपर्यंत हे कार्य करायचं आहे. कारण देहातला गेलेला श्वास परत येत नाही आणि विकतही मिळत नाही. अरबो खरबो देने पर भी एक मिले की सास नहीं. सासे है अनमोल कितनी क्या तुझको एहसास नहीं. मला सांगा एखाद्याचा श्वास जर संपला बंद पडला हृदय तर आपण विकत आणतोय का. लाखो लाखो रुपये करोडो रुपये दिले तरी मिळणार नाहीये मायबापांना. अरबो खरबो देने पर भी एक मिलेगी सास नहीं. कितीही पैसे दिले ना तरी मिळणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत हे कार्य करून घ्यायचं आहे भक्ती करून घ्यायची आहे. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि महाराज एकदा का त्या हातला श्वास निघून गेला मग बाबा नाव सुद्धा उरत नाही. पाहुणे रावळे फोन करून विचारतात काय बॉडी कुठं आली. म्हणत नाही गणेश महाराज कुठं आले राऊत महाराज कुठं आले बॉडी कुठं आली. नाव सुद्धा उरत नाही. आणि एकदा का देहातला श्वास निघून गेला कोणाचाही काही अडत नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंतिम दाक्षिण देखत प्राणा माझे माझे मनवे. अंतिम दाक्षिण देखत प्राणा माझे माझे मनवे. आणि सगळं तयार आहे पहा. एकदा का त्यातला श्वास निघून गेला ना सगळं रेडी आहे सगळं तयार आहे. ते वेशीच्या बाहेर तो शेड तयार आहे तयार करून आलेला. पांढऱ्या कपड्यावाल्याने पांढरा कपडा शिवून ठेवलेला आहे. मडक्यावाल्याने मडकं घडवून ठेवलेलं आहे. बाबा बांबूवाल्याने बांबू साळून ठेवलेले आहे. आणि रडणाऱ्याची तर काही कमीच नाहीये. फक्त या हातला श्वास निघून जाऊस तर वेळ येईल. मग सगळे दहाव्याच्या नंतर लगेच वाटण्या सुरू होतात. विठाला भगवंत आपल्याशी खूप सुंदर वागलाय. आणि म्हणून आपण सुद्धा भगवंताचे परोपकार मानले पाहिजे. भगवंत किती सुंदर वागलाय पहा. बाबा जन्माला येण्याची बातमी 9 महिने आपल्याला अगोदर दिली. घेऊन जायची दिली आहे का. हीच बातमी जर 9 महिने अगोदर आली असती एखादा व्हॉट्सअपला मेसेज आला असता महाराज अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वारी तुम्हाला घ्यायला मी येतोय. निरोप आल्याबरोबर माणसं अटॅकनी गेली असती महाराज. पण देव तसा वागला नाहीये. खूप सुंदर वागलाय. आणि तो घेऊन जायला सुद्धा एकटाच येतोय महाराज. कोण यमदेव एकटाच येतोय ना. आपल्यासारखी तुमच्यासारखी माझ्यासारखी त्यांनी जर 4-2 माणसं हाताखाली ठेवली असती तर काय झालं असतं. बाबा आपण म्हणलो तुला पुढच्या महिन्यात नेतो 50,000 कॅबला घालून. बरोबर आहे की नाही. विठाला भगवंत खूप सुंदर वागलाय. आणि पापाचा हिशोब घ्यायला सुद्धा एकटाच येतोय पापाचा हिशोब. त्याने सुद्धा माणसं हाताखाली ठेवली नाहीये. आणि गेल्याबरोबर आपल्याला प्रश्न विचारणार आहे तो काय. रात्र गेली दिवस गेले रात्र दिवस गेले आयुष्य गेले जन्म येऊन काय केले प्रश्न विचारणार आहे आपल्याला चित्रगुप्त. मग त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे मी हरिकीर्तन केलंय. मी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहत होतो.
सेना महाराजाच्या या मठामध्ये मंदिरामध्ये कीर्तन केली, ज्ञानेश्वरी वाचली, पारायण केली, हरिपाठाला महिला मंडळी सुद्धा म्हणू शकतात मी हरिपाठाला रोज जात होते मंदिरामध्ये. सांगता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, म्हणून हे कार्य करायचं आहे मागापून. आणि कुठपर्यंत करायचंय? जोपर्यंत देहात श्वास चालू आहे तोपर्यंत. एकदा का श्वास निघून गेला, हृदय बंद पडलं, मग काही काम येत नाही. हे मग येथे नचले काय राहिला सत्ता संपत्ती घायचे ठाई पुढे तर जीवनामध्ये काय यायला हवा? मार्गदर्शक यायला हवा, दिशादर्शक यायला हवा, सद्गुरू यायला हवा. आणि हे कोणी सांगितलंय? प्रत्येक संतांनी सांगितलंय. प्राप्तीशी उपाय धावे संतांचे ते पाय. पण आम्हाला वेळ कुठे महाराज? आम्हाला तर इकडे कट्ट्यावर बसून चौकात बसून एकमेकाच्या टिंगल टावळ्या करायच्या. वेळ कुठे इकडे यायला? एक ग्रहस्थ डॉक्टर कडे गेला. तुम्ही जरा बोर झाले दिसतात. विठाला एक ग्रहस्थ डॉक्टर कडे गेला आणि डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. आणि डॉक्टर म्हणे त्यांना घेऊन या, विलास करू, औषध देऊ, गोळ्या देऊ, काहीतरी विलास करू. पेशंट घरी नाही, मी विलास कसा करू म्हणे. पेशंट घरी बाबा कसा विलास करता येईल? नाही म्हणे ती माझं ऐकत नाही. कधी कधी ऐकते पण ऐकत नाही. जे काही करायचं ते इथूनच करा. आता डॉक्टरला वाटलं याचं येड्याचं कुठं नादी लागतं. डॉक्टर म्हणे एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लागून ऐकायला येतं हे तपासून ये म्हणे. सोपं आहे म्हणे, अति सोपं आहे. घरी गेला महाराज, दरवाजाची बेल वाजवली, मुलानं दार उघडलं. मुलाला विचारलं आई कुठं आहे? मुलगा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. आता चेक करायचं होतं, यांनी बाहेरच आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? बाहेरच्या दारातून आवाज दिला. काय आवाज दिला? अगे भाजी काय केली? काहीच आवाज आला, काहीच प्रतिसाद नाही. याला काय वाटलं? बायकोला बाहेरच्या दारातून ऐकायला येत नाही. पुढे गेला, बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज, काही प्रतिसाद नाही. याला वाटलं बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. आणखी पुढे गेला,
किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला म्हणे अगे भाजी काय केली? काहीच आवाज नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर, बायकोला इथून सुद्धा ऐकायला येत नाही. किचन मध्येच गेला डायरेक्ट. बायको स्वयंपाक करत होती, बायकोच्या पाठीमागे उभा राहिला आणि मोठ्याने आवाज दिला म्हणे अगे भाजी काय केली? आता त्या बाईनं हातातली कढाई दणकन खाली आदळली आणि म्हणाली 4 वेळेस सांगितलं ना तुला बटाट्याची केली. काय झालं? 20 वर्ष झाले याला काही ऐकायला येत नव्हतं आणि हा म्हणायचा बायकोला काही ऐकायला येत नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी कळे ना काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती राम भेटणे नाही तुला. गालिबासारखी आपली अवस्था झालीये. उम्र भर गाली व यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. धूळ चेहऱ्यावर लागली आणि आपण आरसा साफ करत बसलोय. जर धूळ साफ करायची असेल ना तर योग्य दरबारामध्ये येऊन बसावं लागेल, संतांच्या संगतीमध्ये येऊन बसावं लागेल, त्यावेळेस हरीची प्राप्ती होणार आहे. महात्माने सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलं, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने, संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. की मनोरथ करणारे जे असतात ते सद्गुरू असतात, संत असतात. आणि मायबापांना कुणी सद्गुरू केला नाही. नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या, तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या. ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना गुरु मानलं, तुकाराम महाराजांनी बाबा चैतन्य स्वामींना गुरु मानलं, नामदेव महाराजांनी खेचा स्वामींना गुरु मानलं. एवढंच काय, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा कोणाला गुरु मानलं? वशिष्ठ मुनींना. बरोबर? सांदीपनी. बरोबर? म्हणजे तुम्ही जागे श्रीरामांनी वशिष्ठ मुनींना गुरु मान आणि भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी. बरोबर? नामदेव महाराजांनी खेचर स्वामी. म्हणजे नामदेव महाराजांचा एवढा अधिकार असताना नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, भगवंतांना तल्लीन होऊन नाचावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांनी घास भरवावा आणि भगवंतानं जगाच्या मालकानं तो खावा. नामदेव महाराजांनी हाक मारावी आणि भगवंतानं धावून यावं, इतका अधिकार संपन्न असलेले नामदेव महाराज एकदा संत मांदेळी बसली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, गोरोबा काका, नामदेव महाराज, सगळी संत मांदे आपल्याला अख्खे का माहित असेल, परंतु त्याच्या पाठीमागचा आपल्याला काय घ्यायचंय? सिद्धांत घ्यायचाय. संत मांदेळी बसली आणि एवढ्याशा मुक्ताईनं सगळ्यांच्या डोक्यात थापटणं मारलं, नामदेव महाराजांच्या मारलं, परंतु एकाही संतांना राग आला नाही, पण नामदेव महाराजांना राग आला. मुक्ताई म्हणाले, अरे दादा एक मडकं तर कच्च आहे. नामदेव महाराज लाल झाले. अरे एवढीशी 4 वर्षाची पोरगी मला कच्च मडकं म्हणते. अरे मी कीर्तन केलं की भगवंत नाचतोय, मी हाक मारले की भगवंत धावून येतोय, मी घास भरवला तर भगवंत खातोय, आणि एवढीशी पोरगी मला कच्च मडकं म्हणते. राग आला नामदेव महाराजाला. पळत गेले, पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले, त्या ठिकाणी हाक मारले देवाला आणि देव प्रकट झाले. इतका अधिकार संपन्न होते. देव प्रकट झाले. अरे म्हणे भगवंता, अरे मी हाक मारली की तू लगेच येतोय, जेवतोय, खातोय, नाचतोय, आणि ती एवढीशी पोरगी मला कच्च मडकं म्हणती. भगवंत म्हणाले, बरोबर आहे. काय चुकलं तिचं? अरे जोपर्यंत जीवनामध्ये, जोपर्यंत भक्तीमध्ये सद्गुरू नाही, तोपर्यंत माणसाने, संतांनी स्वतःला कच्च मडकं समजून घ्यावं. अरे भगवंता, तू पण तिच्या सारखंच
नाही अरे नामदेवा तुला गुरु करावा लागेल. नाही म्हणे मला काही एक कर. अरे मला तू ओळखलं नाही, तू माझं हे रूप पाहतोय ना, हे माझं खरं रूप नाहीये, माझं खरं स्वरूप काही वेगळंच आहे. तू सावली पाहतोय नामदेवा, प्रत्यक्ष मी काही वेगळाच आहे आणि तो जाणून घ्यायचा असेल तर तू सद्गुरूला शरण जावं लागेल. पूर्वी नानुभव कैसा रे कैसा रे पूर्वी नानुभव कैसा रे आवे बिना देवा नगरे संतो पूर्वी नानुभव कैसा नामा म्हणे गुरु पाहिला बाहे मोक्ष तोही पाहे दास. गुरु शिवाय अनुभव करणार नाहीये. सुंदर प्रमाण महात्म्यांनी सुंदर प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे बाबांनी. गुरु विना अनुभव कळूच शकत नाहीये. खऱ्या अर्थानं ज्याला ते कळालं तेच त्या तीरावरती गेले, भवसागर तारून गेलेल्या. नामदेव महाराजांना आग्रह केला भगवंतानी गुरु करावा लागेल, पण आता नामदेव महाराज ऐकन ते कसले नामदेव महाराज ऐकन काही गरज नाही म्हणे, मला मी तुला ओळखलंय, सावली बिवली काही नाही, प्रत्यक्ष मी तुला पाहतोय, काही गरज नाही मला गुरु करायची, तू माझ्याशी बोलतोय, माझ्यासोबत खेळतोय, काय गरज आहे मला गुरु करायची. नामदेवा तू मला ओळखलं नाही, बरं ठीक आहे, मी उद्या तुझ्या घरी येतो, तू जर मला ओळखलं तर गुरु करू नको, पण ओळखलं नाही तर गुरु करावा लागेल, हरकत नाही म्हणे नामदेव महाराज. दुसऱ्या दिवशी येतो म्हणे दुपारपर्यंत तुझ्या घरी. भगवंत स्वतः घरी जाणार, भगवंत स्वतः घरी जाणार नामदेव महाराजांच्या. आता साधा माहेर सासरवासनीच्या घरी माहेराकडचं कोणी येणार असा किती आनंद होतो, मग साक्षात भगवंत जर येतात किती आनंद झाला असं नामदेव महाराजांना. नाचत नाचत घरी गेले, दुसऱ्या दिवशी भगवंत येणार म्हणून सकाळी लवकर उठले. सकाळी उठून नामाची आंघोळी, सकाळी उठले, आंघोळ केली, आवरावरी केली, घर साफ केलं, जाळ्या जुळ्या साफ केल्या, झाड झूड केली, चांगले चांगले पदार्थ भगवंताला खायला. भगवंत म्हणाले मी उद्या घरी येणार, जेवण करणार. चांगले चांगले पदार्थ बनवले, ताट वाढून ठेवलं आणि भगवंताची वाट पाहत बसले. एकटक नजर होती दरवाजाकडे. बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. रात्रंदिवस वाट पाहिली होती, ओढ लागली होती बेटीची, वाट पाहत बसले. दुपार होत आली, ताट वाढलेलं होतं, पण परंतु विठ्ठल परमात्मा भगवंत काय आलेच नाही. एक मधमाशी आली, डोक्यावर फिरू लागली, ताटावर बसू लागली. नामदेव महाराजांनी रुमाल घेतला, झटकून लावली. वाट पाहत बसले. भगवंत संध्याकाळ होत आली, पण भगवंत काय आलेच नाही. वेळ अभावी जरा थोडं फास्ट घेतो महाराज. भगवंत काय आले नाही. धावा घेतला, भगवंताकडे मंदिरामध्ये गेले. भगवंत प्रकट झाले. अरे भगवंता घरी येणार म्हणाला होतास, आला नाही. माणसासारखं खोटं बोलायला लागलं की काय. अरे आलो होतो नामदेवा, तुम्हाला ओळखलं नाही, गुरु कर. अरे नाही नाही, आलाच नाही, खोटं बोलू नको. एवढा अधिकार होता बोलण्याचा. ठीक आहे म्हणे, उद्या येतो, उद्या ओळख, शेवटचा चान्स देतो उद्या. दुसरा दिवस उद्याला पुन्हा तीच तयारी, झाड झूड केली, जाळ्या जोळ्या साफ केल्या, चांगले चांगले पदार्थ बनवले भगवंताला खायला. ओढ लागली होती बेटीची, पुन्हा वाट पाहत बसले. दुपार होत आली, ताट वाढून ठेवलं, भगवंत काय आलेच नाही. एक भुंगा आला, डोक्यावर फिरू लागला, ताटावर फिरू लागला. नामदेव महाराजने पुन्हा त्याला झटकून लावला. संध्याकाळपर्यंत पुन्हा वाट पाहत बसले, भगवंत काय आलेच नाही. पुन्हा धावा घेतला, मंदिरामध्ये गेले. भगवंत तू आजही आला नाहीस. आलो होतो नामदेव, तुम्हाला ओळखलं नाही.
अरे आला होता, खोटं बोलू नको. अरे आलो होतो ना. ठीक आहे, पण उद्या शेवटचा एक चान्स दे मला. दुसरा दिवस उजाडला, शेवटचा चान्स तिसरा दिवस आला आणि भगवंत घरी येणार म्हणून पुन्हा तीच तयारी. दुपार होत आली, भगवंत काय आलेच नाही. ताट वाढून ठेवलेलं होतं. दारामध्ये एक कैकाडी आला, वृद्ध म्हातारी आली त्याच्यासोबत आणि म्हणू लागली की अरे सकाळपासून माझ्या म्हाताऱ्यानं काही खाल्लं नाही. म्हाताऱ्यानं काही खाल्लं नाही, काहीतरी दिले बाळा मला. बऱ्याच उन्हातानाचं मी चालत आले, पायात माझ्या काही नाहीये. म्हातारं भुकेनं व्याकुळ झालंय, काहीतरी खायला दे, एखादी भाकरी दे, चतकूर दे, पाणी दे प्यायला. नामदेव महाराज म्हणाले अरे भगवंत आला माझ्याकडे आणि भगवंतासाठी उष्ट करून ठेव का म्हणे. जमणार नाही म्हणे, तुला नंतर यावं लागेल. माझा भगवंत जेवून गेला की नंतर ये. अरे कसला भगवंत म्हणे, कोण भगवंत तुझा, कोण विठ्ठल तुझा. अरे तो माझं भुकेनं हे म्हातारं मरून चाललंय आणि तू म्हणतो भगवंत येईल ना भाई होईल. सध्या मला भाकरी दे. रागाला नामदेव महाराजांनी त्या म्हातारीला ढकलून दिलं. ती म्हातारी निघून गेली, ते बाबा निघून गेले कायकाडी. दिवसभर वाट पाहत बसले, भगवंत काय आले नाही. पुन्हा मंदिरात धावा घेतला, विठ्ठल परमात्मा प्रकट झाले आणि म्हणाले आजही आलो होतो म्हणे, परवाही आलो होतो, कालही आलो होतो आणि आजही आलो होतो. परवा आलो होतो मधमाशीच्या रूपामध्ये, काल आलो होतो भुंग्याच्या रूपामध्ये आणि आज साक्षात रुक्मिणी मातेला सोबत घेऊन आलो होतो, कैकड्याच्या रूपामध्ये आलो होतो. पण नामदेवा तू ओळखलं नाही, तुला गुरु करावा लागेल. रुक्मिणी मातेचा अपमान आपल्या हातून झाल्यानं वेता झाले नामदेव महाराजांना आणि म्हणाले भगवंता तू म्हणशील ते करी. जा म्हणे आवड्या नागनाथला, विसोबा केदार स्वामी नावाचे ग्रहस्थ त्या ठिकाणी आहेत, ते तुला ब्रह्मज्ञान देतील, माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतील. त्या ठिकाणी तुला जावं लागेल. मग आपल्याला पुढचं माहितीये, त्या ठिकाणी गेले आणि ते ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. शॉर्टकट मध्ये मी सांगतोय का, तर आपल्याकडे वेळ कमी आहे. माय बापानं भगवंतांनी सांगितलं, त्या ठिकाणी गेले, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, घरी आले आणि 1-2 दिवसातच एक कुत्रा आला, टोपल्यातली भाकरी घेऊन पळून चालला होता नामदेव महाराजांच्या घरून. ती भाकरी घेतली कुत्र्यानं, पळून चालला तर नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे पळत. अरे भगवंता मी ओळखलंय तुला, मी ओळखलंय तुझं रूप, तूप घे तू. एवढा बदल कशामुळे झाला माय बापांना. अरे भुंग्याच्या रूपामधला कळाला नाही, मधमाशीच्या रूपामधला कळाला नाही, कैकड्याच्या रूपामधला कळाला नाही आणि कुत्र्याच्या रूपामध्ये आलेला कळाला. का, तर जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक आला, सद्गुरु जीवनामध्ये आले. आणि तेच नामदेव महाराज म्हणून राहिले की नाशवंत देता ब्रह्म येई हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात, सद्गुरु पायी देहासी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे, मोक्ष तोही पाये, दास होतो विठाला. माय बापाचा गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. गुरु गल्ली मुळात पुष्कळ असतात महाराज, गावोगावी असतात. आपल्या दाराच्या समोरून जर चालल्या का त्याच्या घराचं काम चालू असतं ना महाराज, सुंदर घर बांधलंय, पण ही खिडकी जरा इकडं असती, हा दरवाजा जरा तिकडं असता तर आणखी सुंदर दिसला असतं. सल्ले देणारे गुरु, घराचं काम चालू आहे, रंगरंगोटीचं काम चालू आहे, एखादा येईल म्हणून महाराज घर सुंदर बांधलं, पण कलर हा जरा इकडे पाहिजे होता, तो जरा तिकडे पाहिजे होता, आणखी सुंदर दिसला असतं. म्हणजे पावली जे भेटतात ना, सल्ले देतात ना, ते गुरु असतात. पण जे साक्षात परमात्म्याची भेटी घालून देतात ना, ते सद्गुरु असतात. कुणी तंत्र गुरु, कुणी मंत्र गुरु, कुणी विद्या गुरु, कुणी अविद्या गुरु. गुरु असो असे अनेक, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची. जो आत्मा आणि परमात्मा भेटवी तोच सद्गुरु जाणावा. आता गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा. लहानपणी आपण शाळेत जात होतो, सगळेजण फरक स्पष्ट करा हा प्रश्न यायचा. तसा गुरु मध्ये आणि सद्गुरु मध्ये फरक आहे. गुरु जे असतात काय करतात, ते गुरुचं पहिलं लक्षण काय आहे, गुरु शिष्य बनवतात. गुरु शिष्य बनवतात. तर सद्गुरूचं पहिलं लक्षण आहे अभंगाचं. दुसरे अपना सारीखे करीती तात्काळ, अपना सारीखे करीती तात्काळ, अपना सारीखे करीती तात्काळ, अपना सारीखे करीती तात्काळ. आपना
नाही काळ वेळ दया लागे आपला तरीके करीत सकाळा आपला तरीके करीत सकाळा आपला तरीके करीत सकाळा आपला तरीके करीत सकाळा गुरु जे असतात ते शिष्य बनवतात तर सद्गुरु आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागी फक्त त्यांची एक नजर आपल्यावर पडणं गरजेचं आहे कृपा कटाक्ष मजन्यारिले आपल्या पदी बैसविले एक नजर पडणं गरजेचं आहे माय बापांनो गुरु जे असतात ते शिष्य बनवतात सद्गुरु जे असतात ते आपल्यासारखं बनवतात गुरु जे असतात ते बंधनामध्ये अडकवतात हे करू नको ते करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तर सद्गुरु बंधन तोड मिळावे राम आत्म्याचे आणि परमात्म्याचे नाते जोडून देतात ते सद्गुरु असतात विठ्ठल आत्म्याचे आणि परमात्म्याचे नाते जोडून देतात ते सद्गुरु असतात जीवाचे नाते शिवाशी जोडून देतात ते सद्गुरु असतात आणि म्हणून त्या सद्गुरूला शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे यंदा आपण भजन करूया गुरु जे असतात ते मोठ्या भाग्याने मिळतात नसता सहज मिळत असतात आणि सद्गुरु मोठ्या भाग्याने मिळत असतात आणि म्हणून यांना कशाचीही उपमा देता येणार नाही कशाचीच उपमा साक्षात भगवंत आणि अर्जुन एक दोन दिवसाचा सहवास होता का बाबा बऱ्याच दिवस सहवास होता साक्षात भगवंताचा आणि अर्जुनाचा अर्जुनाचे सद्गुरु भगवान श्रीकृष्ण अनेक दिवसाचा सहवास होता तरी सुद्धा भगवंत काय म्हणतात अर्जुनाला परी नेनसीच गावंडिया काय कोपू आता धनंजया अंग सोडून छाया अलिंग तो सीमा परी नेनसीच गावंडिया गावंडिया या शब्दाचा अर्थ गावंड अर्जुना अरे गावंड आहेस तू तुला मला आलिंगन द्यायचंय तू माझ्या सावलीला आलिंगन देतोय तुला मला आलिंगन द्यायचंय तू माझ्या बाह्य रूपाला आलिंगन देतोय आणि बाह्य रूपाला सावलीला कुठं आलिंगन देता येतंय का आणि मग ज्या वेळेस त्या विराट स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडून झालं विराट स्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग अर्जुन म्हणू लागला की भगवंता तू तर सर्वत्र आहे जळीस्थळी आहे काष्टीपाषाणी आहे सर्वत्र भरलेला आहे अमरेणूमध्ये आहे मागे आहे पुढे आहे सर्वत्र भरलेला आहे आणि एवढंच काय या सैन्यामध्ये सुद्धा तूच आहेस माझ्यामध्ये तूच आहेस तुझ्यामध्ये तूच आहेस आणि एवढंच काय आज समोर हत्ती उभा आहे या हत्तीमध्ये सुद्धा तूच आहेस पण कळालंय का नाही कळालं जोपर्यंत सद्गुरूचं ज्ञान झालं नाही तोपर्यंत कळालं नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम सांगतात की यांचा महिमा कुणालाही कळलेला नाही परिसाची नाचा हे ओकावा
सद्गुरु महिमा अगदाची अगद असा महिमा आहे कोणालाही सहजासहजी कळणार नाहीये मायबापांना. त्यासाठी त्या योग्य ठिकाणी जावं लागेल, योग्य दरबारामध्ये येऊन बसावं लागेल, योग्य संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. त्यावेळेस खऱ्या अर्थानं तो महिमा कळणार आहे. पण आपल्याला वेळ कुठे आहे? इकडं तिकडं आपण भटकत असतो. संसारामध्ये आपल्याला सुख वाटतं. आता या गावामध्ये असंख्य लोक राहतात, भरपूर संख्या आहे, पण या ठिकाणी 50-100 लोकच बसले. कोणाच्याही नशिबात ते नाहीये. प्रत्येकाला याच्यामध्ये सुख वाटेल असं नाहीये. तात्पुरतं सुख माणसं पाहतात, संसारामध्ये सुख पाहतात. एक शेजारी आमच्या जोडपं राहायला आलं महाराज. नवीन लग्न झालं होतं, 2-3 महिने झाले होते लग्नाला. संसार सुखाचा चालू होता. आता नवीन लग्न झालं म्हणजे काय, आता नवरदेव म्हणजे काय, चक्रीवर पृथ्वीचा राजा कोणी, चक्रवर्ती सम्राट. त्याच्यावर ताट असतो त्याचा. इकडून कूलर असतोय, इकडून दिवाणा असतोय, सोफ्यावर बसलेला असतोय, वरती फॅन चालू असतोय, समोर टीव्ही असतोय. आनंदी आनंद. सगळ्या गल्लीत त्याची चर्चा, त्या जोडप्याची. संसारात लय सुख आहे, संसारात लय सुख आहे. आमच्या घरापर्यंत बातमी आली महाराज. आमच्या मंडळी आल्या आमच्या जवळ. म्हणे का ऐकलं का? म्हणलं काय? ते आपल्या गल्लीत जोडपं आलंय म्हणे राहायला. म्हणलं हा मग? ते म्हणताय संसारात लय सुख आहे, संसारात लय सुख आहे. म्हणलं खरं काय? माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. म्हणलं मला तर अजून काही सुख नाही दिसलं, लाभलं नाही. आता जोडपं म्हणताय. म्हणलं हा बोलव. म्हणलं एक दिवस त्याला घरी चहा प्यायला बोलवलं महाराज. दुसऱ्या दिवशी घरी आणला. आता माझ्या मंडळी सांगूच तर उशीर. बोलवलं घरी चहा प्यायला. चहा केला, थोडं फराळ केलं. त्यांना नवीन होतं, 2-4 महिने झाले होते लग्नाला. केलं त्यांना थोडं फार फराळ पाणी, गप्पा बिप्पा झाल्या. कसं काय करून हा खूप सुख आहे म्हणे, आनंदी आनंद आहे जीवनामध्ये, कशाची कमी नाहीये, सगळं सुखच सुख आहे म्हणे महाराज. म्हणलं हा मग आता सगळं झालं आणि निघाले. तर आता महिला मंडळी निघाली. म्हणलं नवीन नवरी म्हणलं आता नाव तर घ्यावंच लागेल. नाही महिला मंडळीला तेवढं जमतं, नाव घ्यावं लागेल म्हणे विठाला. आता कुठं म्हणे वहिनी आता लग्न 3-4 महिने झाले, आता कुठं नाव? नाही म्हणे घ्यावंच लागेल नाव. मग आता ती नवरी नाव घेऊ लागली. चांदीची सायकल, त्याला सोन्याच्या तारा. चांदीची सायकल महाराज, त्याला सोन्याच्या तारा. रामराव बसले सायकलवर आणि मामलेदार घालतोय वारा. किती सुख आहे संसारामध्ये महाराज. चांदीची सायकल आहे, सोन्याच्या तारा आहे, वारा घालावा मामलेदार आहे. किती सुख आहे संसारात. त्या नवरी तुला किती सुख वाटलं. असे बरेच काही दिवस निघून गेले. 5-25 वर्ष संसार केला. मुलं झाली, नातवंड झाली, मुलाचेही लग्न झाले, नातवंड झाले, संसार झाला. आणि आता ती नववधू जी होती ती आता 60-65 वर्षाची झाली बघा.
60-65 वर्षाची झाली आणि एका कार्यक्रमात जाण्याचा तिचा योग आला सत्यनारायण पूजेचा. आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता सगळे त्या आजीबाई झाली होती ती नववधू. सगळ्यांची नजर आता एखादा प्रसिद्ध प्रकाश झोतातला माणसाकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्या आजीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. कार्यक्रम पार पडला, निघायच्या टायमाला सगळेजण आग्रह करू लागले, म्हणजे आजीबाई नाव घ्यावं लागेल तुम्हाला. आता ही आजीबाई जी होती ती नववधू होती. तरुणपणी फार सुंदर नाव घ्यायची. बाया महिला आग्रह करू लागल्या, आजीबाई तरुणपणी फार सुंदर नाव घ्यायचं, नाव घ्यावं लागेल तुम्हाला. आणि मग आता आजीबाई आग्रह खातर तोंडात दात नाही राहिलेले. आता पुढे म्हणे नाव, पण आग्रह खातर घेते म्हणे. आता आजीबाई नाव घेऊ लागली. आता तुमचे कान जसे टाव करले तसे आमचेही टाव करले. आजी नाव घेऊ लागली, पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं, पडका पडका वाडा त्याची मोठी मोठी लाकडं, रामराव राहते थोरल्याकडे, मी राहते लागल्याकडे. सुख शोधता शोधता जीवन गेले वाया, सुख तर मिळालेच नाही पण सुकून गेली काया. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख कुठंच नाहीये, शाश्वत आता जवाबारे सुख परवतारे ओरे, सुख परवतारे ओरे, सुख परवतारे ओरे. सुख पहाता बागे, सुख पहाता बागे, सुख संसारात तात्पुरतं सुख असेल पण शाश्वत सुख कुठं आहे तर या दरबारामध्ये आहे, भक्ती करण्यामध्ये आहे, कीर्तन करण्यामध्ये आहे. कारण ते एक साधन आहे. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. हरिरूप होण्याचं एक साधन आहे. म्हणून तात्पुरतं सुख आपल्याला वाटत असेल संसारामध्ये, पण शाश्वत सुख कुठं असेल तर या ठिकाणी आहे. आणि म्हणून भक्ती जर करायची असेल, आनंद घ्यायचा असेल तर जीवनामध्ये सद्गुरू यायला हवा. आणि सद्गुरू विना जर भक्ती करत असाल तर ती भक्ती कशी आहे, अभंगाचं चौथं. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला, खरा देव कोणता? एक देव आहे खरा, माया अटीला पसारा. तो एक देव कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी त्या एका परमात्म्याला जातो, असा तो एक देव. मायबापांनो, सरळ सरळ या ठिकाणी अभंगाचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व मायबाप एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिला, आमचे महाराज असतील, आमचे पकवास वादक असतील, सर्वांनी वेळ काढून या ठिकाणी, खऱ्या अर्थानं आज कोणी ऐकून घ्यायला तयार नाहीये.
कान तो हो गए बंद सभी के रह गए सिर्फ जुबाने. प्रत्येकाकडे काय आहे, प्रत्येक जण बोलतोय, ऐकायची कॅपॅसिटी कोणाचीच नाहीये. आणि अशाही परिस्थितीत तुम्ही ऐकताय का, तर तुमचा स्वभाव तसा आहे. जैसा स्वभाव माय बापाचा, आपण ते बोले जरी गोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष आहे. ज्याप्रमाणे लहान लेकरू बोबडं जरी बोलत असलं तरी त्याचं कौतुक त्याचे आई वडील करीत असतात, त्याप्रमाणे या ठिकाणी मी बोललोय, पण तुम्ही आई वडील आहात, माय बाप आहात, तुम्ही कौतुक केलेलं आहे. तुम्ही संत माय कैवल्य सागर, मोक्षाचे आगर तुम्हा जवळी, काय स्नेहा पुढे जम्मू गारोळी, मोतियाच्या ओळी काही काज, कल्पवृक्षा पुढे कनेरीचे झाड, समुद्राच्या पुढे ओढा काय. तुम्ही सर्व संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात, भाग्यवंत आहात. आणि अशा मायबापांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला लाभली. खरोखर पूर्वजन्मीचं काहीतरी संचित आहे. सरळ सरळ भावार्थ निरूपण करण्याचा प्रयास केला, काही उचित शब्द वाणीतून निघाला असेल तर उदाहरणार्थ करण्याला क्षमा करा. भगवंताच्या चरणी, विठ्ठल परमात्म्याच्या, रुक्मिणीच्या चरणी, साक्षात भगवंताच्या, सेना महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की सगळ्यांनी सुखी व्हावं, सगळ्यांना ते सुख प्राप्त व्हावं. एवढा वेळ काढून तुम्ही या दरबारामध्ये आलात, सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला व्हावी. आणि सगळ्यांनी आई वडिलांची सेवा करावी, घरातल्या सगळ्या व्यक्तीची सेवा करावी, समाजाची सेवा करावी, संतांची सेवा करावी, भगवंताची सेवा करावी. एवढी सजग बुद्धी, एवढं सामर्थ्य सगळ्यांमध्ये द्या, अशी एक प्रार्थना आपण सेना महाराजांकडे करूया. आणि सगळ्यांचं कौतुक करायला विसरू नका, घरातल्या सुद्धा सगळ्यांचं कौतुक करत जायचं. 1-2 मिनिटं शेवटचं घेतो महाराज. सगळ्यांचं कौतुक करायचं, मग आपली बहीण असो, बायको असो, भाऊ असो, करायचं कौतुक. आता महाराजांनी पकवान वाजवलाय ना, म्हणायचं सुंदर वाजवला, काय हरकत आहे. घरात जर बायकोने भाजी केली तर म्हणायचं चांगली भाजी झाली, स्वादिष्ट भाजी झाली. भांडे कुठे घासले, सगळं काम केलं, खूप काम करतेस, कौतुक करायचं माय बापांना. साक्षात भगवंत सगळ्यांच्या घटामध्ये आहे, कौतुक करायचं सगळ्यांचं. ते नातं जर टिकवायचं असेल, प्रेम जर बसवायचं असेल, कारण प्रेमापासूनच भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे. खऱ्या अर्थानं प्रेम जर मनात उत्पन्न झालं तर भगवंत आपोआप मिळेल. तो आपोआप भगवंत मिळायचा असेल तर आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. सगळ्यांचं कौतुक कर. असंच एक महाराज गेला घरी, म्हणे गणेश महाराजांनी सांगितलंय कौतुक करायचं. घरी जेवायला बसला, बायकोने ताट वाढलं, 1च मिनिट गेलं, बायकोने ताट वाढलं आणि याच्या लक्षात आलं की आता गणेश महाराजांनी सांगितलंय कौतुक करायचं, सुरुवात बायकोपासूनच करू. जेवणाचा एक घास खाल्ला महाराज, घास खाल्ला आणि लक्षात आलं तर म्हणे वा 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 काय भाजी केली म्हणे. अरे एवढी स्वादिष्ट भाजी मी आजपर्यंत खाल्ली नाही म्हणे, कुठंच नाही, हॉटेलमध्ये नाही, कोणाच्या घरी नाही, लग्नाला 10-15 वर्ष झाले अशी भाजी मी खाल्लीच नाही. साक्षात अन्नपूर्णा आहे म्हणे तुझ्या हाताला, एवढी तुझ्या हाताची चव पंचकृषीत कोणाला नाही. बरोबर कौतुक महाराजांचं ऐकलं, घरी गेला, कौतुकच कौतुक बायकोचं करू लागला. बायको पटकन उठली, किचन मध्ये गेली, बेलना आणलं, 2-4 बेले पाठीत मारले आणि म्हणे 10 वर्षापासून मी भाजी करते, माझ्या भाजीचं कधी कौतुक केलं नाही आणि आज शेजारी निघून भाजी आणली, तू एवढं कौतुक. कौतुक करायचंय, पण वाटी आहे भाजीची, ही शेजारच्याची आहे का आपली आहे हे ओळखायचंय. ज्याला ते ओळखता आलं त्याला संसार करता आला. ज्याला पार्ले बिस्किटच्या आतमध्ये बुडून अंगार पडून न देता महाराज तोंडात टाकता आलं त्याला संसार करता आला. या तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती हीच प्रार्थना आणि सेवेला या ठिकाणी सेवा समाप्त करूया. ज्ञानेश्वर Thank you.
दक्षिणा महाराज मंदिर या ठिकाणी हरिभक्त पारायण गणेश महाराज बर्डे यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण कीर्तन श्रवण केलं. या महिन्यामध्ये कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे पुण्यवंत आणि भाग्यवंताचं लक्षण असतं. म्हणून आज आपल्याला या सोमवारच्या दिवशी सुंदर असं महाराजांनी निरूपण केलं आहे. महाराजांच्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व स्वागत आहे. असाच महाराज तुमचा एक अनमोल असा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आमचं सगळं मंडळ तुमचा आभारी आहे आणि तुम्ही असाच वेळ देत राहा आणि आम्हाला श्रवण करण्याचा योग प्राप्त. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर